ह्याला पिन नाही मारली खाली. संतोष शेठ आत पण चांगलं वाटतंय लोकेशनवरती. होय आपण पावलं होतं इथंच पावलं असन मला वाटतं. इथून हे लय खाली पाणी गेलं आता बा मास्केट धरणाचं. इथं हे बघा हाय बघा ना. मग इंजिन ऑइलचं इंडिकेशन लागलं हो. हा 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 हो दादा. एसीचं पाणी इंजिन ऑइल नाही ना हो. पासून 1.5 तास झाले इथंच बसलो आहे आम्ही. मला वाटतं आम्ही 2:30 वाजता आलो असून गाडी इथं बंद पडली. 1.5 तास झाले इथंच थांबलोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता नेमकं आहे ना आपण ते मागचं आम्ही कॅम्पिंग केली तिथं आलतो त्या लोकेशनवरती. होय आपण पावलं होतं इथंच पावलं असन मला वाटतं. इथून हे लय खाली पाणी गेलं आता बा मास्केट धरणाचं. इथं हा हा त्या साईडला एकदा चालतो आपण. लास्ट टाईम इथून पाणी घेतलेलं आम्ही. आयुष्यपत दाखव कोरडं पडलं रे हो. पावसाळ्यात तर बरंच वर पाणी येतं. आणि सांगतो सेट बराच दिवस झाला बारा आलं फिरायकडे. चला घेऊ जरा निवांत बसू. हॉटेलची बट्टी ना आज आहे ना आपली लागून जाईन. तो बट्टीवाला म्हणला आज लावतो. आत्ता येणे फोन केला मला म्हणून पण ठेवला. आज पण सगळं क्लिअर झालं ना, सेटअप लागलं ना, मग काय अडचण येणार नाही चालू करायला. हे टेंट घेऊन आलो आहे. ह्याला पिन नाही मारली खाली. संतोष शेठ आत पण चांगलं वाटतंय. तुला नाही पाहिजे का? हां थांब एक मिनटं. कॉन्टेंटसाठी काही पण करावं लागतं रे. आम्ही आलो असं जवळपास नोव्हेंबरला या लोकेशनवर. तावलं खरं डिसेंबरला ना. लय भारी गेलं तर राव. 2 वेळा कॅम्पिंग केलं ते आम्ही इथं. निवांत जंगार वाजतं रे. हा संतोष शेठ गरम नाही होत. खरं तर आज आहे ना व्हिडिओ काढायची पण माझी इच्छा नव्हती म्हणून मी ना जवळपास मला वाटतं 40 किलोमीटर लांब आलो असून तर पण मी ना एक पण व्हिडिओ नाही काढला. म्हणलं आज निवांत बसू. पण इकडं आलो जरा आहे ना डोक्यात विचार आला की आपण बनवू इथं नाही का. पाणी खाली गेलं आहे. जर आत्ताचं क्लायमेट आणि नंतरचं क्लायमेट दाखवतो तुम्हाला. मग एक दिवस सुट्टी घेऊन थोडं कधी वाटतं राहू द्या सोडून द्यावं बसावं निवांत. आज त्यासाठीच करायला आलतो. हा पोराशी झालं अशी 7-8 जण मस्त गेलंय मजा आली असती. पाहत आमच्या याचा विचार पण होता इथं. मग ते मध्येच माइंड डायवर्ट झालं. म्हणलं येऊ इकडंच नेक्स्ट टाइम. हो इथं गाडी पार्क करून गेलो आम्ही. इथं एक बाबांचं घर आहे. हे आपल्या ओळखीचे आलेत. काय म्हणतो शेठ संतोष शेठ नंबर द्या आमचा. आमच्या डोक्यात आहे कॅम्पिंग परत पण राहून टाईम आहे आता येणार ना प्रॉपर येऊ कॅम्पिंग करा इकडं. तर ठेवू दे आता थोडं चाललं तरी दम लागतोय बाई. पहिलं किल्ले वेळे हिंडायचं रे मी. काहीच वाटत नव्हतं. उन्हात आणत हिंडायचं त्याशिवाय. आणि काच खाली गे बाई बेकार कर नाही आत्ता. आता आहे ना गाडीच राहिलं आहे ना इंजिन ऑइलचं इंडिकेशन लागलं राव. तरी म्हणलं रेस करतोय गाडीशी पळत का नाही का.
म्हणजे जेवढी जोरात चाला पाहिजे तशी चालत नाही. बघ सांगते आपण त्या झाडाखाली थांबू जरा, गाडी थंड होईल जरा. गाडी बराच वेळ झाला राहूनच होती ना. आयला इंडिकेशन आत्ता लागलं राव ऑइलचं, ह्याच्या आधी लागलं नव्हतं कवर. गॅरेजवाल्याला फोन करावं लागेल. सर्व्हिसिंगला आलतीच गाडी माहिती का, बारा दिवस झाली. बोनेट खोल, बोनेट बोनेट खोल, बोनेट. AC ऑफ. फायरिंग पण चेंज झालेली. इंजिन व्हायचा प्रॉब्लेम आहे. खोल बरं बोनेट. खोल ना. थांब एक मिनटं. हां उघड. थांब जरा 5-10 मिनटं. गाडी थंड होऊन दे. हे बघा हाय, बघा ना. मग इंजिन ऑइलचं इंडिकेशन लागलं हो. थांब एक मिनटं, यांना चाकवा टाका. असा आवाज येतोय. लागतंय आता. नेमकं मी ना वासुली पाठवून 18 किलोमीटर लांब आहे. गॅरेजवाला म्हणला की ना तुम्ही चालूच ना गाडी, इंजिन लॉक व्हायची भीती. आता 18 किलोमीटर लांब आहे म्हणलं. 18 किलोमीटर गेलो तिथं ऑइल बिल घेऊ, इंजिन ऑइल टाकू 2 लिटर. तर इंडिकेशन गेलं म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, नाही जर मग टोचन करू आणा म्हणला. बघू काय होतंय ते. जाऊ डायरेक्ट घेऊन गाडी वासुली फाट्यावरती. मग आता जाईन गाडी रे. मागं मासं आलं एकदा मी 15 गेलो ना एकटा, तेव्हा आलो होतं आणि त्यावेळेस लगेच गेलं होतं इंडिकेशन. ते थोडं चाललं बघू जरा. 2000 years later. टोईंगवाल्याला फोन केला आता मी. टोईंगवाला येतोय 1 तासाभराने अजून. त्याला कसं पण केलं तर 1 तास लागतोय. आता तो खरा बॉडीवरून निघलाय. खराब बॉडीतून मारून घेतून निघा ना डायरेक्ट मधून शॉर्टकटने डायरेक्ट वासुली फाट्याला. हा गुगल दाखवतो 1 तास बरोबर. 1 तासात येऊन तो बरोबर. शाळेपाशी आम्ही गाडी लावली होती ना, तिथं आहे ना गाडी चालू होत होती. आता गाडी चालू पण नाही होते. गॅरेजवाला म्हणला त्याला आहे ना कदाचित इंजिन लॉक झाला असणार आहे. आता खोलल्यावर कळलं नक्की प्रॉब्लेम काय आहे. आता तर राव जास्त नाही लागाय पाहिजे ना, कमीमध्ये भागलं पाहिजे ना. लंका लागेल माही आधीच खर्च आहे राव. इन्कम रुपया 0 आहे आणि खर्चच जास्त व्हायला लागलाय. कॉल कर ना मला गॅरेजवाल्याला. काय करतो फोन त्याला तेव्हा इथं. त्याला एकदा विचारलं जरी असलं तर इंजिन डाऊन करून किती दिवस लागतात गाडीला. संतोष शेठ फोन कर. तुम्ही एक काम करा, फोनच म्हणतोय. थंड आणि देऊन जा, थंड पिऊ जरा. थंड जवळपास ना 1.5 तास झाले इथंच बसलोय आम्ही. मला वाटतं आम्ही 2:30 वाजता आलो असून गाडी इथं बंद पडली. 1.5 तास झाले इथंच थांबलोय. 3 वाजता गाडीवाला फोन केला त्याला तासभर राहिला. अजून अर्धा तासात येईन पोचून इथं. पाहू ना एक बाटली द्या ना बिस्लरी गार द्या. मला कॉन्टेंट नाही सोडायचा. किती लंका लागली टाकत राहायचं. बरोबर मागच्या वर्षी काय नाही होत याच्यातच काहीतरी बसली सवय. पाळ्या वेळा एवढं नाही, एवढे स्वप्न बैठलं अवघड होईल. 4 व्हीलर चालली आता 2 व्हीलर करून 2 चाकर लय हाईटला उचललं रे यांनी. अजून नाही बांधेल का आता काय बांधायला नाही असं थोडी जावा. मग काहीतरी बांधीन नाही याला अजून. तुम्हाला कळू शकतो काहीच कळत नाही. हा 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 उशीचं पाणी हा हो दादा. आणि एसीचं पाणी एसीचं पाणी होतं. इंजिन ऑइल आहे ना हो. कोणतं हे गळते काय तुला काय करतो इंजिन ऑइल आहे ना गळत. नाही नाही हो. हे काय चेंबर असल्या वेळा लागलं का. चेंबर फुटून बरं काय फुटलं इंजिन नको होतं हा ना फुटल्यावर ना? मग कुठं काय प्रॉब्लेम तो. ते फुटलं त्याच्यात मेन ऑइल असतं हा
बाकी कुठं काय पंप असतो याच्यात पुली दिसते का हा तिथे पंप असतो गाडीचा याला काय प्रॉब्लेम नाही झालेला पण हे चेन काहीतरी टायमिंगचा काहीतरी प्रॉब्लेम असेल ना त्यात लीक नाही ना कुठं काय इथंच इथून जातो घरी 300 थांबा चावी धरा ना गाडीची चल लवकर तू डायरेक्ट गॅरेज सोड गाडी हा 6 वाजले रो आत्ता तशी का आलो मी आता गोठ्यात शेणाडून नाही काढायचे आणला बाहेर आत बांधतो आंबोन बिंबोन टाकून ना काढवा टाकून दोघांना मका बिका टाकून देतो डायरेक्ट नक्की काय प्रॉब्लेम बघ पहिला ठीक आहे आता आता बोलो इंजिन ऑइल तर दाखवते गाडीत राव हा काय डॅमेज झालंय खाला चेंबर डॅमेज झालाय पण लिकेज नाही ना डॅमेज आत खोलून बघ ना बसून बघ ना चालू स्टार्टर तर मार दर बॅटरी डाऊन सांग दाखव दर रे अरे वाजलंच नसतं भाऊ हे काय बरोबर आहे का बघ ते मायनस माझ्यासाठी जावा मारलाय ना आयला चालू आहे ना राव खोलणार उद्या खोलूनच कळलं नक्की काय काय प्रॉब्लेम झालाय इथं खाली ना एक आहे ना ऑइलचा असते ना डब्बा तो हिट झालाय ज्यावेळेस आम्ही ना टोईंग लावली ना गाडी त्यावेळेस पण बघितलं होतं आता उद्याच बघ कळन चल ठीक आहे येतो उद्या आता सकाळी हिला खोलायला बघन तेव्हाच कळन सगळं आम्हाला काम काय काय प्रॉब्लेम याला